हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया वडापाव। त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला। आपण इथे उकडून घेतलेले बटाटे घेतलाय, त्याच्यानंतर आपण बेसन घेतलंय, इथे आपण लसूण घेतलंय एक 10 ते 15, त्याच्यानंतर आलं घेतलंय, त्याच्यानंतर मिरची जरा जास्त घेतलंय, तिखट तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर फोडणीसाठी आपण राई, जिरं, उडदाची डाळ, कढीपत्ता आणि कोथिंबीर। त्याच्यानंतर आपण आता बटाट्याला स्मॅश करून घेऊया। एकदम हे स्मॅश नाही करायचं, जरा अर्धा असं अख्खं ठेवलं तर छान लागतं। आपण जे हे लसूण आणि आलं घेतलंय, मिरची घेतली आहे, ते आपण मिक्सरमधून एक ठेच्यासारखं आपण त्याला बारीक हे करून घेऊया, जरा खरखरीत असं। आपण हे बारीक वाटून घेऊया। आपण हे वाटून घेतलंय, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट। बघा असं जाडसरच ठेवायचंय। कढई ठेवली आहे मी, आता ही भाजी फोडणी देऊया आपण। आपण राई, जिरा आणि उडदाच्या डाळीचं फोडणी देऊया। राई छान तडतडला पाहिजे। उडदाची डाळ टाकली की छान टेस्ट लागते। थोडीशी उडदाची डाळ ॲड केलं तर छान आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। हे नंतर आपण कढीपत्ता टाकूया। हिंग जरा जास्त टाकायचं। आपण हे जे वाटून घेतलंय ते ठेचा टाकायचं। छान जे लसूणचं कच्चा पण असतो ते निघून जायला पाहिजे, एवढं आपण भाजून घ्यायचं आहे। आपलं जे आलं लसूण आणि मिरचीचं पेस्ट होतं ते आपण छान परतून घेतलंय। आपण याच्यामध्ये हळद ऍड करूया। आता याच्यामध्ये आपण बटाटे ऍड करून भाजी तयार करून घेऊया। फ्रेंड्स, आपली भाजी इथे रेडी आहे। मी इथे बेसन, ओवा, हिंग आणि मिठाचं बॅटर बनवून घेतलंय। त्याच्यानंतर आपण इथे तेल तापायला ठेवलंय, तर आपण फ्राय करायला घेऊया। तुम्हाला जसं शेप द्यायचं असेल, गोल किंवा चपटं द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता। तळून घेऊया इथे। फ्रेंड्स, आपले वडे जे आहे ते छान तळून झाले। तिथे आपण काढून घेऊया याला। आपण हे लसूण चटणी याच्यामध्ये लावतोय पावात। आपण सर्व करूया आता। फ्रेंड्स, आपला इथे वडापाव रेडी आहे। मी इथे लसूण चटणी आणि ग्रीन चटणीवर सर्व केलंय। फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा। थँक्यू।